राम राम मंडळी. कसा सतीस तुम्ही सगळा? चांगला तीस? मी पण चांगली आहे. हां, काय आज न विषय? काहीच नाही. आज न विषय हेच फक्त की लोक म्हणतात ना, लग्न पहिले आणि लग्न व्हायवर गैरी चांगली होती आणि आता एकदमच बदली की घरे लढाय करस गरवाय करस. मग तीन मायबापच ना घरपासून काही ती शिकी आली राहती लढाई करानं. ती लग्नांना पहिले बी चांगली राहस आणि लग्नानंतर बी ती चांगलीच राहस. जसं लग्न जुडस ना, जुडान टाईमनं लोका देखा नव्हतंस पोऱ्याकल्ला पोरनं. मग त्या तो कसं सांगतस, नाही आम्ही न पोरनं सगळं करू देसूत. मग आम्ही तर सिटीमा राहतस ना, मग पोरनं ड्रेस घालू देसूत. पोरनं पोलोल्या आणि काही गरज पडणार नाही. पोरनं जॉब करणं असेल तर पोरनं जॉब बी करू देसूत. आणि हे गोष्ट मग सगळे लग्नानंतर बदली जातेस. लग्नानंतर त्या पोरनं न ड्रेस घालानी मो भारास न तीन पलो खाले डोकावरून खाली पडानी मो भारास. आणि ती थोडीशी उशिरा उठी तीसुद्धा मो भारा तिने बरं का. म्हणजे आजकाल तर असं होई जायला सगळेजण सासो बी 6 वाजता किंवा 5:30 वाजता उठतेस. पण तिसनी अपेक्षा रास की आम्हाला भाऊ आम्हापेक्षा बी पहिले उठान पाहिजे. 5 वाजता नाही तर 4:30 वाजता उठान पाहिजे. अरे तुम्ही सिटीमध्ये राही रे. आज सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी थोडंसं विचार तर बदलायला पाहिजे ना. ते सुद्धा बदलतो नाही लोकांनी. आणि त्यानंतर मग ती पोर न मग 6 वाजता उठी तर मग तू तर 7 वाजता उठीन, तू तर 6 वाजता उठी, तू जल्दी नाही उठता होतो का असं. आणि ती नंतर मग ती म्हणजे बिचारी याय भरतो कामच करस तिने झोपानो बी तटलो आराम भेटतो नाही. आणि दुपारता बी आता सिटीमा तर लोकांच ना काही आटलो आडू काम राहतो नाही. तरी बी कतईन काना कोपरामा येईन कतईन बी आडू काम काढीसन तीन लई देतस आडू काम करानं. मग तू हाय करलास, मग तू तेच करलास. अरे तुम्ही सिटीमा राहिलात मग तुम्हाला काही दुसरं आडू काम नाही तर तुम्ही का महिना मग भांडं घासासूट साफसफाई करसूट. हाई धुईलं ते धुईलं आणि ते करलं. ती बी माणूसच, ती बी व्यक्ती, तीन बी जीव, तिनं बी हाड दुखस. तीन बी वाटतो अशी की मी झोपू की मी आराम करू. मग तीन काहीतरी प्रायव्हसी नामनी गोष्ट. हां, मग तू तर तीस का बा झोपी री? तू यानच झोप ना. काय जाई मग तू तर तू झोपान जास्त होता यान का बा झोपती नाही आम्हाला फान काटातच तर ती मार फान म्हणून झोपते नाही ती तुम्हाला फान. काही बी म्हणजे विचारच करतात नाही. आणि तीन नंतर लग्नांना पहिले तर आटले मोठ्या गोष्ट करतात की पोलोले अंग गरज नाही ते नाही. आणि मग लग्नानंतर तीन बिचारीनं पोलोलो थार सासरो आहे पोलोलो मार समोर तू तर पोलोजले तिनी. हां बाईंग तू तर नवीस तो शेंगाशीच करी री. मग मायवा आव बे तू तीन प्रेम मर सांगीस तर ती ऐकीन तारू, नाही तर कसा ना ऐकीन. अशी गंमत. आणि मग लग्नानंतर बिचारीन जॉब करायला इच्छा राहते असते तीन जॉब करू देतात नाही. तीन फ्रीडम नावनी काहीच गोष्ट राहते नाही तीन आयुष्यमा. जी तीन मायर मारास ना तीन फ्रीडम ती गोष्टच संपी जायला डायरेक्ट. आणि तीन मायर नासनं माहीत राहस की ती कशी होती पहिलेपासून काय होती तर. आणि मग तीन आटलू ऐकीन माणूस तर ते गल्ली मांडलू पाणी भरीन तर ती गल्ली उभरावसच ना. मग तसं ती ऐकी तीन डोकं बी भरी जायलास. मग ती फुटी जास एकदम बामना मग ती उत्तरा देवान चालू जास. आणि मग लोक म्हणतात आम्हाला तर पहिले काही बोले ना माय आता तो गैरी बोलस. तिनं तो रूपच बदली की हाय रूप तर आम्ही देखेलच ना तू. त्या रूपनं तुम्हीच कारणीभूत होतीस आणि तीन बदलावणं बी तुम्हीच कारणीभूत होतीस. कारण तुम्ही तिनासोबत तसं वागी राहत आहात म्हणून ती बदली. नाही तर तीन बदलानी काही गरज नव्हती असं. म्हणजे गोष्ट बी तुम्हीच करो आणि बोलो बी तुम्हीच की आम्ही तर असं काही करीच नाही. म्हणजे ती म्हण नाही का पाय बी चालू देव ना आणि घोड्यावर बी पटू देव ना. असं लोकांसाठी आजकाल आपला जमाना. आपल्या लोका बी असं करतच बरं का. म्हणीसन काही पोरस ना मग गैर त्रास वसन मग ते कधी मायर नाही लागतेस नाही तर मग त्या घरमा फक्त लढाई चालू राहतेस. आणि मग तरी बी पोरं काय म्हणतेस नको बा आम्हाला आई वडील असं करू कष्ट करेल असं करेल तसं करेल. मग ते राही जातेस त्यानंच. पण लोकांना समजी लिहान पाहिजे समोरला आणि मननी भावना की समोरला आपला गुंता काय करी रे ती ना आपला गुंता काय देईल काय नाही करेल असं. तेव्हाच मग ते घरमा भांडा वाचतंस. एक हातवडी टाळी वाचतीच नाही. मग 3 गुंताना आपण मेडिसन राहून पाहिजे. आपण सेकंड करतस तर त्या हातनं आवाज होस का नाही होतो. जर आपण तसंच राहत तर मग आवाज बी होणार नाही लढाई बी होणार नाहीत. अशी गंमत. चलो मग बाय.